तर आज आपण ऑप्शन ग्रीक्स हा पाठ बघणार आहोत. ऑप्शन ग्रीक्स. ओके, तर ऑप्शन ग्रीक्स मध्ये पहिला जो ग्रीक व्हॅल्यू होती ते येते डेल्टा. डेल्टा हा ग्रीक वर्ड आहे. डेल्टा म्हणजे काय? प्रोटेक्ट करणे. तर डेल्टाची व्हॅल्यू ऑप्शन मध्ये कमीत कमी 0.1 ते मॅक्स 0.9 असते. म्हणजे ऑप्शन मध्ये डेल्टा हा कधी 0 नसतो आणि कधी 1 नसतो. त्यामुळे तुम्ही बघत असाल की प्रीमियम कधी पूर्ण 0 होत नाहीत. 0.15 पैसे, 0.25 पैसे हे शिल्लक राहतात. ओके, तर डेल्टा ही व्हॅल्यू म्हणजे चालू मार्केटमध्ये तुमचे प्रीमियम कसे वाढतात, कसे कमी होतात. तर यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जो फॅक्टर आहे तो आहे डेल्टा. ओके, तर आता आपण बघूया की हा डेल्टा कशा पद्धतीने काम करतो. कन्सिडर करूया निफ्टीचे स्ट्राईक प्राइस बघू आपण 23,000. इथे वर घेऊया आपण 23,050. ओके, आज निफ्टी नियर अबाउट डेल्टा 0.1 to 0.9. निफ्टी आज क्लोज झालेले आहे समजा 23,137 ला. त्याला आपण म्हणूया निफ्टी करंट मार्केट प्राइस. ओके, आपण याचे स्ट्राईक लिहूया वर 23,150, 23,200, 23,250, 23,300. खाली आपण घेऊया 23,100, 23,050, 23,000, 22,950. ओके, 22,900. तर हे सगळे काय झाले? हे सगळे झाले स्ट्राईक. ओके, तर सगळ्यांना माहित आहे की स्ट्राईक प्राइसचा इंटरव्हल निफ्टीचा कितीचा आहे? 50 पॉईंटचा स्ट्राईक इंटरव्हल आहे. ओके, आता प्रत्येक स्ट्राईकला एक प्रीमियम असते. आता आपण बघतोय की इकडे निफ्टी म्हणजे ऑप्शन मध्ये एक सीई असतो आणि दुसरा आहे पी. आता हे जे काही स्पॉट प्राइसचे खालचे स्ट्राईक्स आहेत यांना आपण काय म्हणतो? ऑप्शन मध्ये सीई साठी हे सगळे काय झाले? स्पॉट प्राइसचे खालचे इन द मनी झाले. आणि स्पॉट प्राइसचे वरचे काय असतात? आउट ऑफ मनी, सीई साठी. पुट साठी स्पॉट प्राइसचे वरचे काय आहेत? इन द मनी. आणि स्पॉट प्राइसचे खालचे काय आहेत? आउट ऑफ मनी. ओके, तर आपल्याला माहित आहे की प्रत्येक स्ट्राईकला काय असतो? प्रीमियम असतो. काय असतो? प्रत्येक स्ट्राईकला प्रीमियम असतो. कन्सिडर करूया 23,100चा प्रीमियम आहे 100 रुपये. याचा आहे 150 रुपये, 200 रुपये, 250 रुपये, 300 रुपये. याचा कन्सिडर करूया 80 रुपये, 60 रुपये, 40 रुपये, 20 रुपये. ओके, सेम पुढचा ही कन्सिडर करूया 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये, 250 रुपये, 300 रुपये, 80 रुपये, 60 रुपये, 40 रुपये, 20 रुपये. हेच प्रत्येक स्ट्राईकला काय प्रीमियम. आता इथे मला काय दिसून येतं? जसं मी डीप इन द मनी चाललोय प्रीमियमची व्हॅल्यू वाढत चाललेली आहे. जसं मी आउट ऑफ मनी चाललोय प्रीमियमची व्हॅल्यू ही कमी होत चाललेली आहे. पुटलाही जसं मी डीप इन द मनी चाललोय प्रीमियम वाढत चाललेले आहेत. जसं मी आउट ऑफ मनी चाललोय प्रीमियम कमी होत चाललेले आहे. आता प्रत्येक स्ट्राईकला एक प्रीमियम आहे. प्रत्येक स्ट्राईकला एक आणखी एक व्हॅल्यू असते ज्याला आपण म्हणतो डेल्टा. कन्सिडर करूया 23,100चा डेल्टा 0.5 आहे. याचा 0.6, 0.7, 0.8, 0.9. याचा आपण कन्सिडर करूया 0.4. आता इथे मी राऊंड फिगर लिहितोय 0.3, 0.2, 0.1. सेम इकडे पुढचा डेल्टा ऑलवेज निगेटिव्ह असतो. -0.5, -0.6, -0.7, -0.8, -0.9. याचा -0.4, -0.3, -0.2, -0.1. ओके, तर हे आपण बघितलं.
तर काय काय बघितलं बघा. प्रत्येक स्ट्राईक प्राइस बघितलं, स्ट्राईक प्राइसला काय आहे, प्रीमियम आहे, प्रीमियमच्या बाजूला काय आहे, प्रत्येक स्ट्राईकला डेल्टा आहे. ओके, तर हा पार्ट आपण इथे चेक बघितलेला आहे. तर आता हा पार्ट सगळ्यांच्या लक्षात राहील. आपल्याला आता इथे 3 स्ट्राईक प्राइस घ्यायचे आहेत. कोणते कोणते घ्यायचे आहेत बघा. एक आपण घेऊया डीप इन द मनी 22,900. एक घेऊया आपण ऍट द मनी, ज्या स्ट्राईकचा डेल्टा 0.5 असतो त्याला आपण काय म्हणतो, ऍट द मनी म्हणतो. आणि एक आउट ऑफ मनी घेऊया 23,300. ओके बघा, 22,900, 23,100, 23,300. सेम आपण पुटलाही बघूया. हा डीप इन द मनी होईल 23,300, ऍट द मनी होईल 23,100 आणि आउट ऑफ मनी होईल 22,900. ओके, तर आता आपण हे सगळं कन्सिडर केलं की प्रत्येक स्ट्राईकला काय आहे, एक प्रीमियम आणि प्रत्येकाला एक डेल्टा आहे. आता आपल्याला कन्सिडर करा मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे. हा पार्ट सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे. एक स्क्रीनशॉट वाटलंच तर तुम्ही काढून घ्या. ओके, म्हणजे आपल्याला थोडं लक्षात घेता येईल. थोडं आपण आता चेक करूया की मार्केटचा ट्रेंड काय आहे. मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे. ओके, म्हणजे मार्केट हा वर चाललेला आहे. बरोबर आहे. तर इथे 3 टाईपचे ट्रेडर्स येतील. तर मार्केटचा ट्रेंड हा बुलिश आहे, कन्सिडर करूया. एक ट्रेडर आला, त्यांनी काय केला की त्याकडे भरपूर पैसे होते. त्यांनी म्हणला की मी सी 22,900चा सी, प्रीमियम किती आहे त्याचा 300 रुपयाला, मी बाय करेन. आता सध्या निफ्टीचा लॉट तुम्ही बघताय 25 आहे. हा दर महिन्याला शेवटच्या वीक मध्ये निफ्टीचा लॉट हा 25 होईल. पुन्हा 1 तारखेपासून तुम्हाला निफ्टीचा लॉट हा 75 दिसेल. बरोबर आहे. तर आपण इथे कन्सिडर करूया 75चाच लॉट आहे. ओके, तर निफ्टीचा एक लॉट किती क्वांटिटीचा आहे, एक लॉट किती क्वांटिटीचा आहे, 75चा आहे. कन्सिडर करूया. ओके, तर प्रीमियम 300 रुपयेचा बाय केला, म्हणजे याची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, याची इन्व्हेस्टमेंट किती झाली, 22,500 रुपये एका लॉटला. ओके, आणि ह्या स्ट्राईकचा डेल्टा किती आहे, 0.9 आहे. ओके, सेकंड ट्रेडर आला, त्याकडे पैसे थोडे ऍव्हरेज मध्ये होते. त्यांनी काय केला की सी ऍट द मनी घेतला, 23,100चा सी 100 रुपयाला बाय केला. कारण ओव्हरऑल ट्रेंड बुलिश आहे. आता याची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती किती झाली, 7,500 रुपये, आणि याचा जो डेल्टा आहे तो 0.5 आहे. ओके, थर्ड ट्रेडर आला, त्याकडे कमी पैसे होते. त्यांनी सी एकदम आउट ऑफ मनी घेतला, 23,300चा सी घेतला. ओके, ज्याचा प्रीमियम होता 20 रुपये. ओके, त्यांनी बाय केला. आता याची इन्व्हेस्टमेंट किती आहे, याची इन्व्हेस्टमेंट आहे 1,500 रुपये, आणि याचा डेल्टा किती आहे, 0.1. बघा, 3 ट्रेडर आले, त्याच्या त्यांच्या कॅपॅसिटीनुसार, त्यांच्या त्यांच्या अमाऊंट नुसार 3 ट्रेड बाय केले. ओके, आणि निफ्टी किती होती, 23. निफ्टीचा ट्रेंड बुलिश होता, 23,137 ला निफ्टी होती, आणि इथून निफ्टी प्लस मध्ये गेली. ओके, डायरेक्ट निफ्टी गेली 23,237 ला, म्हणजे निफ्टी किती पॉईंट प्लस झाली, 100 पॉईंट प्लस झाली. आता जर निफ्टी 100 पॉईंट प्लस झाली, ह्या तिघांना काय होईल, प्रॉफिट होईल. कारण सगळ्यांनी काय बाय केलेलं आहे, सी बाय केलेलं आहे. बरोबर आहे, सगळ्यांनी काय बाय केलेलं आहे, सी बाय केलेलं आहे. पण सगळ्यांचा प्रॉफिट सेम असेल का, सगळ्यांचा प्रॉफिट हा वेगळा असेल. तर तो कसा असेल तो आपण इथे चेक करूया. तर निफ्टी किती पॉईंट प्लस झाली, 100 पॉईंट प्लस झाली. बरोबर, निफ्टी 100 पॉईंट प्लस झाली. इन टू ह्याचा डेल्टा किती आहे, 0.9.
म्हणजे यांचा प्रीमियम कितीने वाढला? 90 रुपयाने वाढला. ओके, सेम. निफ्टी किती पॉईंट प्लस झाली? 100 पॉईंट. ह्याचा डेल्टा किती आहे? 0.5. म्हणजे याचा प्रीमियम कितीने वाढला? 50 रुपयाने वाढला. थर्ड, निफ्टी किती पॉईंट प्लस झाली? 100 पॉईंट प्लस झाली. ह्याचा डेल्टा किती आहे? 0.1 आहे. कितीने प्रीमियम वाढला? 10 रुपयाने वाढला. ओके, म्हणजे तिघांचाही जो प्रीमियम वाढणार आहे तो कशामुळे चेंज झाला? बघा, निफ्टी स्पॉट प्राइसने तर जे काय वाढलं ते 100 रुपयांनीच वाढलं, पण तिघांचा प्रॉफिट वेगळा झाला. ह्याचा प्रॉफिट किती पॉईंट झाला? 90 पॉईंट. ह्याचा प्रॉफिट किती पॉईंट झाला? 50 पॉईंट. ह्याचा प्रॉफिट किती झाला? रुपये 10 पॉईंट. बरोबर आहे. म्हणजे जर आपण म्हणलं की ह्याला प्रॉफिट किती झाला? 6,750 रुपये. ह्याला किती झाला? 3,750 रुपये. ह्याला किती प्रॉफिट झाला? 750 रुपये. तिघांचा प्रॉफिट कसा झाला? हा वेगळा वेगळा झाला. म्हणजे तिघांचा प्रॉफिट कशामुळे चेंज झाला? तर त्याच्या डेल्टामुळे. ओके, आता सेम जर निफ्टी 100 पॉईंट निगेटिव्ह गेली तर ह्याचा लॉस किती होईल? 6,750. ह्याचा लॉस किती होईल? 3,750. ह्याचा लॉस किती होईल? 750 रुपये. बरोबर आहे. तर हा पार्ट तुम्हाला इथे समजून घ्यायचा आहे. म्हणजे चालू मार्केटमध्ये प्रीमियम वाढण्यासाठी कोण इम्पॉर्टंट आहे? डेल्टा. बरोबर आहे. तुमचा प्रीमियम कशाने वाढतो? कॅन्डल वर गेली म्हणून प्रीमियम वाढत नाही. बरोबर आहे. तर किती पॉईंट निफ्टी वर गेली मल्टिप्लाय बाय तुम्ही घेतलेला स्ट्राईकचा डेल्टा किती आहे, त्याच्यावरून तुमचा प्रीमियम तो वाढतो किंवा कमी होतो. तर हा पार्ट पार्ट समजला सगळ्यांना? तर डेल्टा चालू मार्केटमध्ये समजा 20 रुपयाने निफ्टी वाढली तर 20 गुणिले 0.9, बरोबर, 9 दुने 18. बरोबर आहे. तर ह्याचा प्रीमियम कितीने वाढेल? 20 पॉईंटने गेला तर 18 रुपयाने वाढेल. ह्याचा चेक करा. बरोबर आहे, 10 रुपयाने वाढेल. ह्याचा 2 रुपयाने वाढेल. ओके, तर ह्या पद्धतीने कॅल्क्युलेट करा. ओके, स्पॉट प्राइसला निफ्टी किती पॉईंट पॉझिटिव्ह होईल किंवा किती पॉईंट निगेटिव्ह होईल याच्यावरून तुमची डेल्टा, याच्यावरून तुमचा प्रीमियम हा वाढतो किंवा कमी होतो. आता जसं निफ्टी वर जाईल, समजा निफ्टी 100 पॉईंट वर गेले म्हणजे 22,137 वरून 22,237 ला गेला. बरोबर आहे. म्हणजे जशी निफ्टी वर जाईल, ओके, 22,237 ला वर गेला म्हणजे हे दोन्ही काय झाले? इन द मनीला आले. आणि जसे इन द मनी होतील तसा यांचा डेल्टा काय होत जाईल? पुन्हा वाढायला चालू होईल. म्हणजे कंपाऊंडिंग व्हायला चालू. बरोबर आहे. जसं तुमचा आउट ऑफ मनीचा जो स्ट्राईक आहे तो जर इन द मनी मध्ये आला तर त्याचा डेल्टाही चेंज होईल. आणि डेल्टा वाढला की ऑटोमॅटिक त्याचा प्रीमियम वाढण्याची जी प्रोसेस आहे ती पण वाढायला चालू होईल. हे कन्सेप्ट कळालं सगळ्यांना? तर बुलिश मार्केटमध्ये तुमचा प्रीमियम किंवा चालू मार्केटमध्ये तुमचा प्रीमियम कसा वाढतो? ओके, सेम हे झालं सीईच्या बाबतीत. आपण आता पीईच्या बाबतीत बघूया. ओके, पुन्हा इथे आपण 3 ट्रेडर कन्सिडर करूया. ओके, मार्केटचा ट्रेंड काय आहे आता? बेरिश आहे. मार्केट खाली पडतोय. एकाने पीई कोणता बाय केला? 23,300चा पीई 300 रुपयाला बाय केला. ओके, तर याची इन्व्हेस्टमेंट किती झाली? 22,500 रुपये. आणि याचा डेल्टा किती आहे? -0.9. सेकंड ट्रेडर आला, त्यांनी पीई कोणता बाय केला बघा? 23,100चा पीई बाय केला. आता याची किती आहे प्रीमियम? 100 रुपये बाय केला. तर याची इन्व्हेस्टमेंट किती आहे? याची इन्व्हेस्टमेंट आहे 7,500 रुपये. आणि याचा डेल्टा किती आहे? -0.5. थर्ड ट्रेडर आला, त्यांनी पीई कोणता बाय केला? त्यांनी 22,900चा पीई बाय केला. बरोबर, याचा प्रीमियम किती आहे? 20 रुपये बाय केला. ओके, तर आता याची इन्व्हेस्टमेंट किती आहे? 1,500 रुपये. आणि डेल्टा किती आहे? -0.1. 3 ट्रेडरनी 3 पुट बाय केला. ओके, आणि प्रत्येकाचा इथे पुटला डेल्टा कसा आहे? निगेटिव्ह आहे. आणि आपण बघतोय की निफ्टी 23,137 वरून फॉल झाली 23,037 पर्यंत. म्हणजे निफ्टी किती पॉईंट निगेटिव्ह झाली? -100. ओके, जर निफ्टी -100 खाली पडली तर तिघांचा प्रॉफिट किती होईल? सेम, -100 मल्टिप्लाय बाय चा डेल्टा किती आहे? -0.9. मायनस मायनस काय होईल मल्टिप्लिकेशन मध्ये? प्लस 90 पॉईंट. -100 मल्टिप्लाय बाय -0.5 हे झालं 50. -100
मल्टिप्लाय बाय -0.1 किती होईल? 10. ओके, म्हणजे याला किती प्रॉफिट झाला? 6,750 रुपये. याचा प्रॉफिट किती झाला? 3,750 रुपये. याचा प्रॉफिट किती झाला? 750 रुपये. ओके, तर चालू मार्केटमध्ये तुमचा प्रीमियम वाढण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जो काय ग्रीक आहे तो कोण आहे? डेल्टा. डेल्टा हा ऑप्शन बाहेरचा मित्र आहे. जसा डेल्टा वाढत जाईल तसा कंपाऊंडिंग तुमचा प्रीमियम काय होते? वाढायला चालू. लक्षात आलं? तर आता इथे मी डेल्टा लिहिताना राऊंड फिगर लिहिलेलं आहे. आता समजा इथं -0.5 असेल तर इथं -0.48 असेल. बरोबर, इथं 0.512 असेल. बरोबर आहे, 52 असेल. म्हणजे हे चेंज होतात फक्त आपल्याला समजण्यासाठी. म्हणजे तुम्हाला हे समजणं इम्पॉर्टंट आहे की मार्केटमध्ये प्रीमियम कसे वाढतात चालू मार्केटमध्ये. तर त्यासाठी कोणता फॅक्टर इम्पॉर्टंट आहे? डेल्टा फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. ओके, तर हा झाला पहिला पार्ट. सेकंड पार्ट आपण बघूया थीटा. हा झाला डेल्टाचा पार्ट. सेकंड आहे थीटा. तर थीटा हा ऑलवेज निगेटिव्ह असतो. थीटा म्हणजे काय? टाइम व्हॅल्यू. ओके, टाइम व्हॅल्यू म्हणजे एक प्रकारे आपण एक रेट ऑफ इंटरेस्ट जे आहे ते सेलरला इथे देत राहतो. ओके, थीटा हा कंटिन्यू निगेटिव्ह राहतो. प्रत्येक स्ट्राईकला एक थीटा असतो. जसं तुम्ही जर बघितलं, ह्याच्यात जास्त म्हणजे हे करण्यापेक्षा मी तुम्हाला सिंपल मेथडने सांगेन. कन्सिडर करा की एक मी सीई घेतलेला आहे, 23,200चा सीई घेतलेला आहे. 100 रुपये प्रीमियमला मी तो बाय केलेला आहे. ओके, आणि ह्याचा जर डेल्टा बघितला तर डेल्टा होता 0.5. आणि आपण कन्सिडर करूया की याचा जो थीटा होता तो थीटा होता, कन्सिडर करा -15. ओके, आपण कन्सिडर करूया. तर आता निफ्टी चालू कुठं होती? 23,137 ला. म्हणजे 23,137 ला निफ्टी चालू असताना मी सीई काय बाय केलाय? 23,300चा 100 रुपयाला बाय केलाय. कधी बाय केलेला आहे? फ्रायडेला बाय केलेला आहे. म्हणजे कॅरी फॉरवर्ड केलेलं आहे. फ्रायडेला घेतलेलं आहे, कॅरी फॉरवर्ड केलेलं आहे. मंडेला मार्केट गॅप अप झाला. 23,137 वरून निफ्टी 23,237 ला गेला. बरोबर आहे, म्हणजे निफ्टी किती पॉईंट प्लस झाली? 100 पॉईंट प्लस झाले. मग आता 100 गुणिले 0.5 हे झाले 50. म्हणजे इथे मंडेला मला काय दिसून येईल? सी 23,200चा सी 150 रुपयाला गेला. बरोबर आहे, 0.5. आणि निफ्टी किती पॉईंट प्लस झाली? प्लस 100. ओके, 0.5 150 रुपयाला प्रीमियम गेला. ओके, हे कधीची गोष्ट आहे? मंडेची गोष्ट आहे. ओके, ट्युसडेला निफ्टी हा पुन्हा 100 पॉईंट निगेटिव्ह गेला. बरोबर आहे. मग आता आपण कन्सिडर करूया की ज्यावेळी निफ्टी डेल्टा मंडेला निफ्टी वर गेले त्यामुळे याचा डेल्टा चेंज झाला, इन द मनी झाला. डेल्टा समजा 0.56 आहे आणि थीटा आपण कन्सिडर करूया निफ्टी वर गेल्यामुळे हा न्यूट्रल राहिला. बरोबर आहे, मार्केट जर वर गेला तर तुमचा थीटा इम्पॅक्ट होणार नाही, डेल्टा हा तुम्हाला मदत करेल. आता 100 पॉईंट निगेटिव्ह गेली निफ्टी, म्हणजे बघा 0.6 होता, म्हणजे आता पुन्हा प्रीमियम कितीने कमी झाला? 0.6 -0.6 आणि ते 100 म्हणजे 60 रुपयांनी. म्हणजे आता मला ट्युसडेला निफ्टी काय दिसेल? सी 23,200चा 150 मधून 60 मायनस करा, 90 ला आला. 90 मायनस 15 करा. बरोबर आहे, तर 80,75. जे तुम्हाला प्रीमियम किती दिसेल? 75 रुपये. म्हणजे पुन्हा 23,137 लाच निफ्टी आली, पण तुम्हाला प्रीमियम काय झालेला दिसला? कमी झालेला दिसला. ओके, तर याच्या पाठीमागे कोण आहे? थीटा. थीटा हळूहळू तुमचा प्रीमियम काय करायला जातो? कमी करायला जातो. समजा बुधवार आला तर आणखी जसं मार्केट न्यूट्रल राहील तस तसा थीटा वाढत जाईल, तुमचा प्रीमियम कमी 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 व्हायला चालू होईल. तर थीटा जर मार्केट न्यूट्रल राहिला किंवा तुमच्या अपोज गेला तर थीटा तुमचे प्रीमियम काय करतो? कमी करायला चालू करतो. ओके, म्हणजे तुम्हाला कधी कधी असंही दिसून येतं बघा की मी कॅन्डल इथे असताना सी बाय केला होता आणि त्यावेळी प्रीमियम होता 100 रुपये. पुन्हा मार्केट खाली गेला, खाली गेला, खाली गेला, पुन्हा वर आला. बरोबर आहे, पुन्हा वर आला, पुन्हा वर आला आणि जिथे मी बाय केलं तिथंच मार्केट आला, पण प्रीमियम माझा इथं मला 97 रुपये दिसतो.
₹3 कुठे गेले? तर तो थिटाने खाऊन टाकला. ओके. तर जेवढा न्यूट्रल राहील, साईड वे राहील, थिटा हा इम्पॅक्ट व्हायला चालू करेल. तर तो थिटा, त्यामुळे ऑप्शन बाईकला ऑप्शन बायरचा सर्वात मोठा दुश्मन कोण आहे? तर थिटा आहे. ओके. त्यानंतर येतो थर्ड वेगा. मेन इम्पॉर्टंट डेल्टा समजून घ्या. वेगा, वेगा मीन्स व्होलॅटिलिटी. ओके. तर आता तुम्हाला हे वेगा कधी दिसायला चालू ते तुम्हाला इंटरेस्टिंग व्हॅल्यू तिथे इम्पॅक्ट करायला चालू करते. आता बजेटला तुम्हाला हा पाठ बघायचा आहे. बजेटला आपलं सकाळी 9 वाजल्यापासून लाईव्ह सेशन आहे. तर बजेट शनिवारी आहे. ओके. मार्केट चालू आहे, तुम्हाला सुट्टी असेल, त्यामुळे सगळेजण सकाळी 9 वाजता जॉईन करा. ओके. तर वेगा हा सडनली मार्केटमध्ये काय होतं, मार्केटमध्ये एक मोठी कॅन्डल पडते, बरोबर आहे. तर तिथे जसं डिमांड आणि सप्लाय आहे, बरोबर आहे, तर त्यानुसार काय होतं, प्रीमियम हा वाढतो. म्हणजे समजा आज तुम्ही सीई कॅरी फॉरवर्ड केला आणि मार्केट सकाळी गॅप अप झाला इक्विटीमध्ये, बरोबर आहे, तर तुमचा ₹100 तुम्हाला प्रीमियम दिलेला आहे सेलरनी. मार्केट गॅप अप झाला, तोच प्रीमियम तो कितीला सेल करेल? ₹150, ₹200, ₹300. ओके. तर ह्या पद्धतीने व्होलॅटिलिटी. आता ज्यावेळी बजेट आहे, बजेटला बघा कसा होतो, आयबी इम्पॅक्ट करायला चालू करतो. जसा आयबी वाढतो बघा, समजा तुमचा ₹50 प्रीमियम होतो, जसं बजेट रिडिंग चालू होतं 50चा प्रीमियम 150ला जातो, 200ला जातो, 300ला जातो, आणि जसं बजेटची रिडिंग वाइंड अप व्हायला चालू होते, तोच 300चा प्रीमियम पुन्हा झिरो होऊन जातो. ओके. तर हे पार्ट तुम्हाला वेगा म्हणजे व्होलॅटिलिटी मध्ये तुम्हाला हा पार्ट दिसायला चालू होतो. ओके. तर तो आपण बजेटच्या दिवशी बघणार आहोत. तर हे 3 मेन फॅक्टर आहेत. त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कोणता आहे? डेल्टा. ओके. तर डेल्टा हा पार्ट सगळ्यांच्या लक्षात आला असेल. तर चालू मार्केटमध्ये प्रीमियम वाढतात कसे, तर त्याला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट फॅक्टर कोणता आहे? डेल्टा आहे. ओके. त्यानंतर आपण आणखी एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट बघूया, एक्सपायरी कॅल्क्युलेशन. तर याच्यात बरेच लोक कन्फ्युजन असतात. ओके. तर तो पार्ट आपण बघूया. एक्सपायरी कॅल्क्युलेशन कसं होतं. समजा मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे, मार्केटचा ट्रेंड कसा आहे? बुलिश आहे. ओके. तर बुलिश ट्रेंड मध्ये तुम्ही काय बाय करता? सी बाय करता. फॉर एक्झाम्पल, समजा मी सी 23,300चा सी ₹100 मी बाय केलाय. ओके. 23,300चा सी ₹100 मी बाय केलेला आहे. ओके. तर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा मी कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. काय केलेलं आहे? कॅरी फॉरवर्ड. कधी बाय केलेला आहे मी? फ्रायडेला बाय केलेलं आहे. म्हणजे मी कुठंपर्यंत ठेवू शकतो? गुरुवारपर्यंत ठेवू शकतो. ओके. तर आता एक्सपायरी कधी आहे? गुरुवारी आहे. आता ह्याचा ब्रेक इव्हन पॉइंट आपण काढूया. ब्रेक इव्हन पॉइंट. ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय? नो प्रॉफिट नो लॉस. तर ब्रेक इव्हन पॉइंट काय आहे बघा, 23,100, सॉरी, कोणता स्ट्राईक घेतलाय मी? 23,300चा स्ट्राईक घेतलेला आहे, प्लस त्याच्यात माझे स्वतःचे ₹100 मी ऍड केलेला आहे. म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट किती आला? 23,400. म्हणजे माझा नो प्रॉफिट नो लॉस कधी होईल? जर निफ्टी 23,400ला क्लोज झाला तर. ओके. तर आता आपण बघूया की एक्सपायरी कधी आहे. तर एक्सपायरी आहे गुरुवारी. एक्सपायरी गुरुवारी आहे. किती वाजता असते गुरुवारी? 3:30 वाजता एक्सपायरी आहे. सेकंड कॉलम, आपण किती प्रीमियम पेड केलेला आहे? ₹100. ओके. म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे? ₹7,500. थर्ड पार्ट, प्रॉफिट किती होईल? निफ्टी कुठं क्लोज झाल्यानंतर किती प्रॉफिट होईल, किंवा निफ्टी कुठे क्लोज झाल्यानंतर किती लॉस होईल. तर हे 3 पार्ट आपण बघूया. तर पहिली केस बघूया. निफ्टी क्लोज झाली 23,000ला. ओके. निफ्टी क्लोज झाली 23,000ला. तर तुमचा 100चा प्रीमियम किती होईल? मला मेसेज करा. निफ्टी क्लोज झाली गुरुवारी 23,000ला. तुमचा 100चा प्रीमियम किती होईल? हम्म? तिला जाईल 100चा प्रीमियम.
माझा क्वेश्चन कळाला का? तुम्ही 23,300चा सीई बाय केलाय आणि गुरुवारी निफ्टी क्लोज झाली 23,000ला, तर 100चा प्रीमियम कितीला जाईल? कुणाला काय सांगता येईल? ओके, लक्ष द्या. मी इथं काय सट्टा लावलेला आहे? मी सट्टा म्हणेन ह्याला. मी काय सट्टा लावलेला आहे? सी. सी म्हणजे काय सट्टा? वर जाईल. कुठपर्यंत वर जाईल? 23,300ला. पण गेला का तो? कितीला क्लोज झाला गुरुवारी? 23,000ला. बरोबर आहे. म्हणजे तुमचा 100चा प्रीमियम काय होईल इथे? झिरो. ओके. आणि तुमचा लॉस किती होईल? -7,500. सेकंड केस, निफ्टी क्लोज झाली 23,100ला, तरीही माझा प्रीमियम काय होईल? झिरो. -7,500. थर्ड केस, 23,200ला क्लोज झाला, तरी पण काय होईल? झिरो. -7,500. फोर्थ केस, निफ्टी 23,300ला क्लोज झाला, तरी पण माझा प्रीमियम काय होईल? झिरो. -7,500. कारण मी 23,300च्या पुढे 100 रुपये पेड केले. 5 नंबर, 23,320ला गेला, आता माझ्या 100 मधले मला 20 रुपये मिळाले, तरी पण माझा लॉस किती आहे? बरोबर आहे, माझा लॉस आहे इथे 80 रुपये लॉस आहे. बरोबर आहे, 80 रुपये लॉस आहे, म्हणजे तरी माझा लॉस किती दिसेल इथे? -6,000. 6, 23,350ला गेला, 50 रुपये मिळाले, तरी पण माझा 50 रुपये लॉस आहे. -3,750. निफ्टी क्लोज झाली 23,400ला, इथे माझा 100 रुपये प्रीमियम मिळेल आणि इथे मी कसा असेल? नो प्रॉफिट नो लॉस. 8 नंबर, 23,500ला गेला, मग माझा प्रीमियम कितीला गेला? 200ला, आणि मग इथे माझा प्रॉफिट चालू होईल 7,500. ओके. तर हे लक्षात ठेवा, एक्सपायरीला निफ्टी कुठे क्लोज झाल्यानंतर तुमचा प्रीमियम काय होईल? ओके, किती वाढेल आणि कितीने कमी होईल. तर हे आहे तुमचा बुलिश मार्केटच्या बाबतीत. ओके, तर इथं ब्रेक इव्हन पॉईंट कसं केलं आपण? जे काय स्ट्राईक घेतलं प्लस 100 रुपये. ओके, समजा तुम्ही 23,300चं 30 रुपयाला घेतलात, तर तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट काय होईल? 23,330 रुपये. त्याच्यावरच जर मार्केट क्लोज झाला तरच तुम्हाला प्रॉफिट आहे. बरोबर आहे, अदरवाईज तुमचा काय होईल? तिथे लॉस होईल. ओके. एक्सपायरी म्हणजे मी पोझिशन घेतली आणि गुरुवारपर्यंत ठेवलेलं आहे, मी काढलेली नाही पोझिशन. ओके, तर हे लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे इथंपर्यंत मी काय म्हणेन की आउट ऑफ मनी मध्ये गेलेलं आहे. ओके. तर हे झालं बुलिश मार्केटच्या बाबतीत. आता आपण बघूया बेरिश मार्केटचा ट्रेंड काय आहे. बेरिश आहे, मार्केट खाली पडतोय. ओके, आणि तुम्ही पीई घेतलेला आहात 23,000चा पीई. किती रुपयाला बाय केलेला आहे? 100 रुपयाला बाय केलेला आहे. ओके, 100 रुपयाला बाय केला म्हणजे आता इथे, आणि हे कॅरी फॉरवर्ड केलंय तुम्ही. ओके, आणि इथे तुमचा आता ब्रेक इव्हन पॉईंट काय येईल बघा? नो प्रॉफिट नो लॉस. नो प्रॉफिट नो लॉस. तर 23,000, आता इथे मला काय करावं लागेल? -100. किती आलं मग? 22,900. ओके, आता इथे आपण चेक करूया एक्सपायरी कधी आहे? गुरुवारी आहे. किती वाजता आहे? 3:30 वाजता आहे. ओके, तुमची जे काही प्रीमियम तुम्ही पेड केलेले आहात, किती रुपये? 100 रुपये. बरोबर आहे, आणि इथे तुमचा प्रॉफिट अँड लॉस. ओके, कन्सिडर करा निफ्टी क्लोज झाली 23,300ला. आता इथे बघा, इथे तुम्ही काय सट्टा लावलेला आहे? पी. पी म्हणजे खाली पडेल कुठेपर्यंत? 23,000. पण निफ्टी तर वरच गेली. बरोबर आहे, कुठेपर्यंत? कुठे निफ्टी क्लोज झाली? वर क्लोज झाली 23,300ला. म्हणजे तुमचा प्रीमियम काय होईल? झिरो. लॉस 7,500 रुपये. सेकंड, 23,200ला क्लोज झाला, तरी पण झिरो. लॉस 7,500 रुपये. थर्ड, निफ्टी क्लोज झाली 23,100ला, तरी पण झिरो. लॉस -7,500 रुपये.
फोर्थ निफ्टी क्लोज झाली 23,000ला, तरी पण तुमचा लॉस दिसेल 0,0 - 7,500. फिफ्थ निफ्टी क्लोज झाली 22,950ला, आता तुमचे 50 रुपये मिळाले, पण तरी 50 लॉस, -3,750. सिक्स निफ्टी क्लोज झाली 22,900ला, आता तुमचे 100 रुपये मिळाले, इथे असेल नो प्रॉफिट नो लॉस. सेवन निफ्टी क्लोज झाली 22,800ला, आता इथे तुम्हाला दिसेल 200 रुपये आणि इथे प्लस 7,500 रुपये. ओके, तर हे झालं एक्सपायरी कॅल्क्युलेशन. ओके, तर एक्सपायरी कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने केलं जातं. ओके, तर बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, फॉर एक्झाम्पल आज आज कशाची एक्सपायरी होती, आज कोणता वार होता, बुधवार, आज कशाची एक्सपायरी, उद्या उद्या आपण मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे, तर आपण तिथे चेक करू शकतो. ओके, तर उद्या उद्या चार चार इंडेक्सची एक्सपायरी आहेत बघा, बरोबर आहे. उद्या एक मुवमेंट मी चांगलीच लक्षात आलं. तर ह्या पद्धतीने ऑप्शन ब्रिक्स मध्ये आपण चेक करतो की चालू मार्केटमध्ये प्रीमियम कसे वाढतात आणि कमी होतात, आणि सेकंड पार्ट एक्सपायरी कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने प्रीमियम वाढतात किंवा कमी होतात. ओके, आता बरेच जण म्हणतात सर मी 23,300चा सीई घेतलं होतं 70 रुपयाला, निफ्टी 23,300लाच क्लोज झाला, तरी पण माझा प्रीमियम 0 झाला. ओके, कारण तुम्ही 23,300 मध्ये तुमचे स्वतःचे 70 ऍड केलेले आहेत, म्हणजे किती झाला तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट, 23,370. बरोबर आहे. जर 23,370च्या वर जर निफ्टी क्लोज झाली तरच तुम्हाला तिथे काय मिळणार आहे, प्रॉफिट मिळणार आहे. अदरवाईज तुमचा प्रीमियम काय होईल, लॉस मध्ये जाईल. ओके, कन्सेप्ट कळाला सगळ्यांना ऑप्शन ग्रीक्सचा. तर हे रेकॉर्डेड केले पाठीमागचे 2-3 सेशन, ते मी डाउनलोड करून तुम्हाला सगळ्यांना 1-2 दिवसात पाठवून देतो, तर ते पुन्हा बघा. आता राहतो ऑप्शन स्ट्रॅटर्जी, तो पार्ट आहे तो आपण उद्या कंटिन्यू करूया. ओके, कळालं सगळ्यांना, तर बाकीचा पार्ट आपण उद्या पुन्हा कंटिन्यू करू. थँक्यू.